जळगावच्या अजिंठा चौकाजवळील ट्रान्सपोर्ट नगर परिसरात विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका क्रुझर वाहन टँकरच्या भीषण धडकेत दुचाकीवरील एका महाविद्यालयीन तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी 24 ऑगस्ट रोजी संध्याकाळी घडला. वरुण विजय सुरवाडे, राहणार भुसावळ, असे मृत तरुणाचे नाव आहे. पवन अनिल अडकमोल, वय 18, राहणार जुनी RPF चाळ समोर भुसावळ, याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर नीरज रवींद्र कोचुरे, वय 18, राहणार खिरडी, तालुका भुसावळ, हा किरकोळ जखमी झाला आहे. तिघेही तरुण जळगाव येथील शासकीय ITI मध्ये शिक्षण घेत होते. सोमवारी संध्याकाळी कॉलेज सुटल्यानंतर तिघेही दुचाकीने भुसावळकडे परतत होते. अजिंठा चौक ओलांडून ट्रान्सपोर्ट नगरजवळ आले असता विरुद्ध दिशेने अचानक अज्ञात क्रुझर वाहन आले. त्यामुळे विद्यार्थी घाबरून गेले. त्यात त्यांचे नियंत्रण सुटल्याने ते टँकर खाली आले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. घटनेनंतर जखमींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून वरुण सुरवाडे यास मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच MIDC पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत वाहतूक व गर्दी नियंत्रित केली. घटनेचे वृत्त समजताच शासकीय रुग्णालयात विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी व मित्रांनी एकच आक्रोश केला. या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.